क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन नीलम गोरे या महिला सक्षमीकरणाकरता काम करत असतात. आज त्यांनी सारसबागेच्या समोरील फुलेंच्या पुतळ्याला हार घातला आणि त्या ठिकाणी असंख्य महिलाही आल्या होत्या. जाऊयात आपण सारसबागेसमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ. सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षी म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे हे शिल्प उभारलं गेल्यापासून आम्ही इथे येऊन अभिवादन करतो आणि सावित्रीबाई फुल्यांनी जी जागृती केली समाजामध्ये आणि जो विरोध सहन केला आणि त्यातून महिला प्रगतीची मुहूर्तमेढ पुरवण्यात आली हे पुणे शहर आहे आणि म्हणून पुणे शहरामध्ये सावित्रीबाई फुल्यांचं असं शिल्प उभारण्यातसुद्धा आमचा सहभाग होता. स्त्री आधार केंद्राचाही आज 42 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहेच की पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते आहे 15 जानेवारीला. त्यामधले आमचे या परिसरातले उमेदवार श्री तुषार भामरे तसंच महेंद्र जोशी आणि बाकीचे सगळे त्यांच्याबरोबरचे सहकारी यांनी देखील अभिवादन केलेलं आहे. मी आज मगाशी घोषणा देत असताना म्हटलं महात्मा फुलेंचा विजय असो, स्त्री पुरुष समानतेचा विजय असो, महिला शिक्षणाचा विजय असो आणि लाडक्या बहिणींचा विजय असो आणि त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्यामुळेच बहिणी लाडक्या झालेल्या आहेत आणि याच पुण्यामध्ये काही वेळेला महिला अत्याचाराला कंटाळून जीव देत होत्या. आजसुद्धा ती परिस्थिती बदललेली नाही आहे. ती बदलण्यासाठी कायदा, शिक्षण, त्याचबरोबर विकास आणि समानता या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून पुणे महानगरपालिकेने सुद्धा विकासाच्या योजना सुरू कराव्यात असा आमचा आग्रह असणार आहे आणि महिलांना आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःचा जीव घेणं किंवा आत्महत्या करणं यापासून त्यांनी स्वतः दूर राहिलं पाहिजे. हा सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला दिलेला संदेश आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. शिवसेना शिंदे गट यांनी पुण्यामध्ये किमान 119 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. भारतीय जनता पक्षानं 165 उमेदवार उतरवले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा यांचेही उमेदवार त्या ठिकाणी आहेत. आज पुण्यामध्ये या उमेदवारांची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये उदय सामंत, नीलम गोरे, रवींद्र धंगेकर आदी मान्यवरांनी त्या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये पुण्याकरता पाण्याचं धरण असावं अशी आग्रही मांडणी त्या ठिकाणी करण्यात आली. जाऊयात आपण जंगली महाराज रोडवरच्या सेंट्रल पार्कमध्ये. मी मिठाचा खडा पडला असं कुठेही म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं की एका तासामध्ये 120 उमेदवार शिवसेनेनं या ठिकाणी उभे केलेले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मित्रपक्षाशी आमची बोलणी सुरू होती. बोलणी सुरू असताना त्यांना कदाचित पूर्ण खात्री असेल म्हणून त्यांनी आम्हाला नम्रतापूर्वक सांगितलं की आम्हाला एवढ्या जागा देता येणार नाहीत. आम्ही नम्रतापूर्वक ते स्वीकारलं. तो अध्याय आमच्यासाठी संपला. नवीन अध्यायानं आम्ही सुरुवात केलेली आहे आणि तो अध्याय आम्ही ऐतिहासिक लिहू. 120 पैकी आमचे दखल घेण्या एवढे नगरसेवक पुण्यामध्ये निवडून येतील आणि आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणीही महापौर बनू शकणार नाही अशी परिस्थिती पुणेकर निर्माण करते. तुम्ही इथे आला होता स्वतः, तुम्ही सांगितलं होतं की भाजप शिवसेनेची युती तुटली नाही. शेवटपर्यंत तुम्ही प्रयत्न केले पण शेवटी तुम्हाला स्वबळाचा नारा का द्यावा लागला? आपण गेम बीम हा शब्द माझा शब्द ऐका ना, सांगतो नाही कसला खेळ मराठी ऐका ना. माझं म्हणणं आहे की आमच्या प्रत्येक भाषणाचा एवढा अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीवर टीका करायची नाही. युती तुटली असं मी आजही समजत नाही. आम्ही 120 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देतोय. त्याच्यामुळं भाजपावर टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर देखील टीका करण्याचा अधिकार नाही. मी माझ्या भाषणातला अर्थ तुम्हाला सांगतो की आम्ही टीका करणार नाही हे धोरण असताना जर एकामेकावर टीका समोरचे पॅनलमधले करत असतील
तर 100% बरोबर ना, आमचं काम ते करतात. आम्ही कुठं सेफ गेम खेळतोय? आम्हाला टीकाच करायची नाही. मी काय सांगितलं की एका नगरसेवकाचे किती नगरसेवक होतात, ते जाहीर भाषणात मी सांगितलं की एका नगरसेवकाचे किती नगरसेवक होतात हे 16 तारखेला कळणार आहे. आमचा हा रात्री 11 वाजता ठरवून 2000 लोकांचा जो मेळावा झाला, पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा झाला, हा एक ट्रेलर आहे. याचा पिक्चर 16 तारखेला दिसेल. भाजपकडून मित्र पक्षांना टार्गेट केलं जातंय. सावंत साहेब, सोबत मी आता सत्तेत आहे. ज्यांनी माझ्यावरती आरोप केले होते ते आता माझ्यासोबत, म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत आहोत. नाही, म्हणजे याचा अर्थ असा आहे ना की आम्ही जरी ब्रेकिंग दिली नाही तरी दोन्हीकडनं तुम्हाला ब्रेकिंग मिळते ना. आज रवींद्र चव्हाण साहेबांनी काही दिली असेल, काल अजितदादांनी दिली असेल. आता ह्याच्यात आम्ही पडून आम्ही कसला सेफ गेम खेळतोय? ते सत्तेतल्या मित्र पक्षांवरती ज्या पद्धतीनं आरोप करतात तरी देखील मी काय सांगितलं तुम्हाला, मी परत एकदा रिपीट करतो बघा. आम्ही कदाचित संयमी असू, आम्ही कदाचित तुमच्या भाषेत सेफ गेम खेळत असू, पण आमच्या पलीकडे जाऊन चांगल्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला समोर मिळत आहेत आणि त्या आम्ही पण बघतोय. आम्ही आमचा प्रचार, आमचे उमेदवार घराघरापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला वर्तमानपत्रातनं आमची हेडलाईन व्हावी किंवा ब्रेकिंग न्यूज व्हावी अशी अजिबात अपेक्षा नाही. तुम्हाला अपेक्षित असलेल्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज समोरच्या दोघांकडून मिळत आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष, शिंदे आणि अजितदादा पवार हे तीनही गट एकत्र काम करतात. पण महानगरपालिकेच्या निवडणुकात तिघेही एकमेकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी प्रचार करताना दिसतात. अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षावरती केलेली ही टीका. राज्यात महानगरपालिका काही यशस्वी झाल्याचं दिसून येत नाहीये. हे चित्र फार वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. ते रस्ते खड्डेमुक्त आणि 2021 मध्ये अंदाजपत्रकातील तरतूद 151 कोटी, खर्च झाला फक्त 69 कोटी. 21-22 ला तरतूद 108 कोटी, खर्च झाला 81 कोटी. 22-23 मध्ये 163 कोटी निधीची तरतूद, खर्च झाला 115 कोटी. 23-24 ला 390 कोटी तरतूद, खर्च झाला 210 कोटी. आणि 24-25 ला 317 कोटीची तरतूद, खर्च झाला फक्त 182 कोटी. म्हणजे 1130 कोटीची तरतूद या 5 वर्षात असताना खर्च फक्त 858 कोटी झाला. म्हणजे जवळपास फक्त 55% पैसे खर्च झाले. म्हणजे पैसे असताना पण त्याच्यामध्ये प्रशासन कमी पडलं. त्याच्यामध्ये जे कुणी जरी मुदत संपली असली तरी जे तिथलं कारभार बघायचे ती कारभारी लोक तिथं कमी पडली. त्याच्यामुळे पुणेकरांना खड्ड्याला सामोरं जावं लागलं. अनेक पुणेकरांच्या मान मोडणारे सगळे खड्डे पालिकेने बुजवलेच नाही. खूप जणांना त्याचा त्रास सहन करावा लागला. या कठोर उपाययोजना करून पाठपुरावा करून भूसंपादन करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत असेल. पुण्याच्या आपुलकी पोटीस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गणेश किंड रस्त्यावर विद्यापीठ चौक ते RBI रुंदीकरण 45 मीटर 10 पदरी रस्ता आम्ही तो पाठपुरावा करून घेतला. MSCBची जागा मिळत नव्हती, ती पण बिल्डिंग MSCBची आम्ही ताब्यात घेतली आणि तिथं रस्ता रुंद केला. केंद्र सरकारची NIC संस्था इथंही कायद्याने त्यांची जागा पण ताब्यामध्ये घेतली. आणि जुना पुणे मुंबई रस्ता पण तुम्हाला माहिती 21 मीटरचा 42 मीटर आम्ही मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपण करून दाखवला. कात्रज रोडचं टेंडर 2018 ला निघालं, परंतु 6 वर्ष झाली तरी कात्रज कोंढवा रोड पूर्ण काही झालेलं नाहीये. खराडी चौक, मुंडवा चौक पालिकेच्या मागे लागून रुंद केला, परंतु केशवनगर मांजरी रस्ता अजून रुंदच नाहीये. मुंडवा चौकात फ्लायओव्हरचा करण्याची गरज आहे. घोरपडी रेल्वे क्रॉसिंग उभे राहा, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकचे काय समस्या आहे ती कळेल. घोरपडी ते मुंडवा चौक रस्त्याची खड्ड्यांनी चाळत झालेली आहे. डिवायडर मध्ये झाडं झुडपं वाळून गेलेली आहे. मेट्रो खाली डिवायडरचा अक्षरशः कचरा कुंड्या त्या ठिकाणी झालेला आहे. एअरपोर्ट रस्ता लोहगाव विमाननगर भागात प्रचंड वाहतुकीची कोंडी ही झालेली आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत.
आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती. त्यांनी 1831 साली भारतात जन्म घेतला आणि देशातल्या महिलांना शिक्षणाचं द्वार खुलं करून देण्याकरता साक्षात सरस्वतीच्या रूपातच त्या या पृथ्वी तलावरती अवतरल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी महिलांचं केशवपन, त्याचप्रमाणे पुनर्विवाह करता देखील त्यांनी प्रयत्न केला आणि केशवपनाला त्यांनी बंदी घातली आणि महिलांना शिक्षणाचं द्वार खुलं केलं पाहिजे याकरता त्या आग्रही होत्या आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या बरोबर त्यांनी शाळाही सुरू केली. आज समताभूमी या ठिकाणी सर्वत्र वंदन केलं जातं, पण त्याच्या मागची भूमिका ही किती राजकीय पक्ष समजावून घेतात हाही महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्याकरता किमान 185 वर्ष थांबावं लागलं. हे पुणे शहराला भूषणावह नाही, पण जातपात धर्म पंथ या पलीकडे जाऊन सावित्रीबाईंनी शिक्षणाची कास महिलांकरता देशात ओपन करून दिली. हा महत्त्वाचा भाग. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना पुणे वृत्तदर्शनचा हा मानाचा सलाम.